भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैनगंगा नदीकाठावरील बेलगाव व खमारी येथील वाळू घाटातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचत वाळूने भरलेला ट्रॅक्टर तपासणी करत असताना एका ट्रॅक्टरने पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चालविले। यामध्ये एका पोलिसाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। या कारवाईत एकूण 14 ट्रॅक्टर अंदाजे 13 प्रास वाळू असा सुमारे 82,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर कारधा पोलिसांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान वाळू वाहतूक करणारी संशयित वाहने थांबवून त्यांची तपासणी केली असता विना क्रमांकाचे ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच परवाना नसतानाही वाळूची वाहतूक होत असल्याचा प्रकार आढळला आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी परवानगी नसलेल्या व पर्यावरणाची हानी करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळू जप्त केली आहे।